आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईतून आहे। सोसायटीतील पांढऱ्या पट्टीवरून सध्या वाद चांगलाच वाढतोय आणि तो वाद आता चिघळण्याची शक्यता आहे, कारण पांढरी पट्टी लावणाऱ्यांचं तोंड काळं करणार असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिला होता। त्यावरून आता जैन मुनी निलेश चंद्र यांनी देशपांडेंचं आव्हान स्वीकारलंय। त्याचबरोबर हा महाराष्ट्रातल्या छत्रपतींचा अवमान आहे, कुणाच्या बापाचा नाही असं निलेश चंद्र यांनी म्हटलंय। जैन मुनी निलेश चंद्र यांनी स्वीकारलंय संदीप देशपांडेंचं आव्हान स्वीकारलेलं आहे। तसंच हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे, कुणाच्या बापाचा नाही असं निलेश चंद्र आपल्या वक्तव्यात म्हणतात। आपण ही दृश्य बघतोय, घाटकोपर आणि मुंबईतल्या बऱ्याचशा भागात फुटपाथवर सुद्धा अशा पद्धतीनं पांढरे पट्टे आखण्यात आलेले आहेत आणि या पांढऱ्या पट्ट्यावरून आता राजकीय वादाला तोंड फुटलेलं आहे। संदीप देशपांडेंनी आव्हान दिलेलं आहे की अशा पद्धतीनं पांढरे पट्टे ओढणाऱ्यांचं तोंड काळं करणार। त्यावर निलेश चंद्र मुनींनी असं म्हटलं आहे की हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे, कुणाच्या बापाचा नाही, त्यामुळे आम्ही अशा पद्धतीनं हे आव्हान स्वीकारत असल्याचं ते म्हणतात। हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, एका बापाचा नाही आहे। पण तुम्हाला महाराष्ट्राची एवढी चिंता असेल तर त्या मुंब्रामध्ये बघा, तिथे 100 कबरी एका दिवसात उभ्या झालेल्या आहे 12 महिन्यातनी। आणि भेंडी बाजारामध्ये जा, तिथं उर्दू लिहिलेलं आहे, तिथं मराठी करून दाखवा। दुसरी गोष्ट, तुम्ही आमचं काळा करता तर मुंब्रामध्ये जा, जे म्हणतात ते मुस्लिम कंट्री म्हणतात की हम पूरा माशाअल्लाह पूरे मुंब्रा को हम हरा कर देगा। भाई वहां करने जा, वहां संदीप देशपांडे साहब, यदि आपको दम है तो ऐसी एरिया में जाओ। हम जैन समाज डरने वाला नहीं और झुकने वाला नहीं है। और फिर बोलता हूं, ये महाराष्ट्र किसी एक का नहीं, छत्रपति शिवाजी महाराज का ही महाराष्ट्र है और यहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज के ही विचार चलेंगे। आप जैसे पॉलिटिशियन और लोगों को तोड़ने वालों का नहीं है। आपका चॅलेंज मुझे स्वीकार है, तसाला तसं उत्तर द्यायला मी स्वतः तयार आहे। जैन मुनी निलेश चंद्र यांचं वक्तव्य आपण पाहिलेलं आहे। हिम्मत असेल तर मुंब्र्यात जा आणि धडा शिकवण्याची भाषा तिथं करा, अशा स्वरूपाचं प्रतिआव्हान त्यांनी मनसेला दिलेलं आहे। संदीप देशपांडे यांनी या संदर्भात सकाळी पत्रकार परिषदेतून एक वक्तव्य केलं होतं। जर असे पांढरे पट्टे मारणार असाल तर तुमचं तोंड काळं करू, अशा स्वरूपाचं आव्हान त्यांनी दिलं होतं आणि त्याला आता निलेश चंद्र मुनींनी प्रतिआव्हान दिलं आहे। हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, कुणाच्या बापाचा नाही असं त्यांनी प्रतिआव्हान दिलं। तसंच ही जी आव्हानाची भाषा आहे ती मुंब्र्यात जाऊन करा असं प्रतिआव्हान निलेश चंद्र मुनींनी दिलेलं आहे। या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की राजकीय वातावरण पेटलेलं आहे।